आदमापूर येथील बाळूमामा मंदिरातील भ्रष्ट कारभार व विश्वस्तांच्या वागणुकीविरोधात रविवारी बाळूमामांचे भक्त व हलसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या वतीने घंटानाद मोर्चा काढण्यात आला। मुदाळ तिट्टा ते बाळूमामा देवालय असा मोर्चाचा मार्ग होता। या मोर्चामध्ये शेकडो लोक सहभागी होते। या मोर्चाचे नेतृत्व सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी केलं होतं। बाळूमामा ट्रस्टमध्ये धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांमुळे वाद चिघळला आहे। यापूर्वी शिवराज नाईकवडी यांनी प्रशासक म्हणून मंदिराचे कामकाज उत्तम सांभाळले असताना त्यांना बाजूला केले। त्यानंतर रागिनी खडके यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती। त्यानंतर चुकीच्या पद्धतीने विश्वस्त निवडले गेले। त्यांच्याकडून देखील बकरी, जमीन खरेदी, दानपेट्या, VIP दर्शन अशा विविध विषयांवर गैरकारभार सुरू आहे। त्यांना धर्मादाय कार्यालयाकडून पाठीशी घातले जात आहे। हा सगळा प्रकार थांबला पाहिजे। यासाठी मंदिरावर पुन्हा प्रशासक नेमण्यात यावे। या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी संजय शेंडे, सागर पाटील, महंतेश नाईक, बंडा पुजारी, नागेश घाग, शिवा पुजारी, आकाश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोद्दार।